विधानसभेत चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी एक खतखत व्यक्त केली। चुकीनं मी देखील काही काळ मंत्री होतो असं सुधीर मुनगंटीवार यांनी विधान केलं आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाला शेलारांनी उत्तर दिलं। सुधीर मुनगंटीवार चुकून मंत्री झाले नाहीत, तर जनतेनं ठरवल्यानंतर मंत्री झालेत असं शेलार म्हणाले। त्यावर बोलताना नाना पटोले यांनी मुनगंटीवारांना चुकून बाहेर ठेवलं गेलं का असं म्हणत भाजपला टोला लगावला। आता हा जी.आर. साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडंसं समजतं ना। पण तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? काय विचारताय हो आशिषजी? तुम्ही एक वकील आहात, असं का करताय? माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही, पण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये। ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो, ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य काढा। ठीक आहे, काढून टाका, पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका। अध्यक्ष महाराज आणि मी मंत्री महोदय, अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज, सन्मान्य मंत्रींनी, अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज, चुकून बाहेर राहिले। आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका। चला।